काश के हम होश में आए ना कुठं कुठं म्हणजे कुठं सवारी? निशाराणी हा बोला. तुम्हाला माहित नाही का काय? आपल्या ह्या इपितरवाडीच्या कान्या कोपऱ्यामध्ये काय घडतंय काय नाही याची इत्तमभूत माहिती आम्हाला घेऊन रावसाहेबांपर्यंत पोहोचवावी लागते. थोडक्यात आम्हाला कबुतराचं काम करावं लागतं हे तुम्हाला माहित तेवढ्याच नाही? कामाचे आहेत तुम्ही. बरं ऐका, हा. पूजाचं लग्न आहे. पूजाचं लग्न. हा, बर मग. आपल्याला जायचंय 2-3 दिवस अगोदरच. बर मग. मग काय मग? तुम्हाला सांगितलं ना आपल्याला जायचंय, तिचं लग्न आहे, आपल्याला जायचंय 2-3 दिवस अगोदर. पण तिथं तुझं 2-3 दिवस आधी काय काम आहे? काय काम आहे? जाऊ द्या, तेवढंच वेळ घालवता येईल तिच्या बरोबर. पार्लर मध्ये जायचं, काही काम असतात ना छोटे अच्छा, मोठे. म्हणजे ती छेडाछेडी असते ती करायची आहे होय तुम्हाला? कसली छेडाछेडी? तिथं जाऊन तिला छेडायचं असेल, मला हेच पाहिजे तेच हा. पाहिजे असं करायचं असेल ना तुला? हा, हे बघ, ह्या असल्या कामासाठी आहे ना माझ्याकडे वेळ नसतो. इथं आपल्या गुराढोरांकडे कोण बघणार आहे? ते उपाशी मरतील 3-4 दिवस जर मी तुझ्या सोबत जर आलो तर. एक काम कर, तू जा पुढं, मी आहे ना नंतर डायरेक्ट हळदीलाच येईन. आलं का लक्षात? आणि तसं पण मी जर 3-4 दिवस आलो तर मला प्रत्येक दिवशी 4-4 डझन भर तरी शिव्या देतील, असा मान आहे मला तुमच्या त्या माझ्या सासूर. हा ना, मान ना. तुम्हाला मान घेता येतो का? नुसतं दिवसभर पितात आणि पडतात कुठं पण, आणि मान म्हणे मान मला तुझ्या सासरवाडी शिव्या देतात. दिवसभर नाही, फक्त रात्री. रात्री मान नरड्यापर्यंत पितो बस. बरं, तुला जाऊ काय दे. करायचं जा तू. बरं ऐका तुम्ही, माझ्या गळ्यात ना फुटका मनी नाही. मला गळ्यातलं पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि मला ना तिकडे जाताना 4-5 हजार रुपये पाहिजे. निशाराणी, फक्त 4-5 हजार रुपये? हा, तुमच्या डोक्याची वायरिंग जरा बिघडलेली आहे का? अगं कुठून आणू पैसे? खिशात रुपये नाही माझ्या, मला काय जमणार नाही. चल मी जातो, गावातली लोक माझी वाट बघत असतील. तुम्ही नाही देणार का मला गळ्यातलं आणून? देणार नाही तुम्ही मी चाललो. बघा, लक्षात ठेवा, तुम्ही आता चाललेत. तुम्ही परत जर संध्याकाळी जर घरचा रस्ता जर धरला आणि तुम्हाला जर भाकरी दिली तर तिथून पुढं जा, निघा तुम्ही. जा निघा, तसलं तोंड करू नका, निघा. हा, जा निघा, निघा. त्या बाईने ना त्याचा फोन मोरायला ना की आपली वाट लागलीच म्हणून सांगायचं. काहीतरी जुगाड करावाच लागेल. रावसाहेब, परिस्थितीला तुम्ही कधी हार मानलेली नाहीये. बघू आता काय होतंय ते. रावसाहेब म्हणतात मला, रावसाहेब होते आज वाट लागणार आहे. आलोच, घेऊन आलोच बघ आता तू. ला ला ली ला 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 ला. रावसाहेब, अरे इकडे, अरे इकडे ना. असं कुठं चाललं वनवासात चाललं आणि कुठं ते, आणि तोड कमून केलं असं फुटलेल्या खापरावानी? काय झालं भाऊ? चाललोय दोरी घ्यायला. दोरी कसली? नरड्याला फास लावून आहे ना मरून जायचे. नाही, नको नको नको. आज एवढं काय झालंय भाऊ? मी फाशी घ्यायला चाललो तू. याच्यात पाणी असेल का? हा, जीव देतो याच्यातच. अरे पण झालंय काय एवढं? फाशी घेतोय, पाण्यात डुबकी अरे मारतोय. काय सांगू तुला मित्रा. अरे मेवणीचं लग्न आलंय. हा बायको म्हणती की ना मला एक मस्तपैकी दागिना आणून द्या, हा. आणि ना 5-6 हजार रुपये द्या खर्चाला. अरे कुठून आणू? हा, अरे 1.5-2 डझन जर किडण्या असल्या असते ना तर विकून आहे ना काहीतरी दिलं असतं तिला मी. हा, पण 2च आहेत किडण्या, विका वाटत नाही रे. ठिकाण वाटत. काय बोलतोय, मला माझा शब्दातला राव, काय करू, मला लय प्रश्न ऐक पडला. ना, किती पैशांचा जुगाड करायचा आहे तेवढं सांग फक्त मला. अरे तिला नरड्याला सोबला असा एक दागिना घ्यायचा आहे आणि 3-4 हजार रुपये घ्यायचे रे. मग काय होऊन जाईल, एवढं काय टेन्शन घेतो? नाही 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 नाही, काहीच होणार नाही. कमून तुला सांगतो माझ्याच्यानं हे शक्य होणार नाही रे. अरे कुठून आणू? 1.5 लाख रुपये तोळा आहे सोनं. 1.5 लाख? माझ्याच्यानं शक्य होणार नाही. मला असं वाटतंय हं. एक तर मला जीव द्यावा लागेल, हा. नाही तर उपाशी मरावं लागेल. उपाशी? हा. म्हणजे तू जेवला बी नाही का अजून? नाही ना. अरे मित्रा, मी तुला असं उपाशी बघू शकत नाही. नाही नाही, टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. ती मिसळ कोण खाणार तुझ्याशिवाय माझ्यासोबत? मिसळ आहे. आहे. बर हे. मित्रा, हा
पितर वाडीतला माझा खरा खुरा मित्र तूच आहे रे. तुला एवढासा कान बी देणार कापून असा कचा 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 कचा. अरे कच कांदा कापताना पोटात सुरीतनं वाचवली. चल तुला सगळ्यात जुगाड करून देतो. पैशाचं बी आज जेवणाचं बी होईल ना माझं काम? 100%. मारलं काय? चल मारलं काय? मात्र येईन ना ती वर्डन चल इथून येईल. ना रे हा काय आहे ना, तुम्हाला मिसळ खाऊ घालणार होता ना? हा. हा आणि हे 5 रुपयाचे कुरकुरे घेतले, त्याच्यातले 3 रुपयाचे तर तूच खाल्ले. शांत बस. पैसे आलेत बघा आपले समोरून चालू ते राहिले. हा. फक्त मी सांगन तर तसं करायचं काय? आणि रडायचं नुसतं इवळायचं बरं का. भोंगा नाही पासवायचा इवळायचं फक्त. बर चल चल चल. होईल ना काम? हा होईल. अरे ना रे हा रावशाला हो काय सांगू तुम्हाला या रावशाची बिचारी मेवणी. अरे 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 लय वाईट झालं रे, लय वाईट झालं. देवा तिच्या आत्म्याला शांती देव. गेली गेली नाही मग ती आहे जिवंत आहे मग पण जायच्याच मार्गावर आहे हो. अरे 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 अरे. अहो काय झालं तुम्हाला सांगतो. हा त्याच्या मेवणीला किडनी मध्ये काहीतरी झालंय हा. आगळं वेगळं. बाबू त्याच्यामुळं तिला नेपाळला एका दवाखान्यात न्यावं लागणार आहे नीट करायला. नेपाळला नेपाळ नेपाळ नेपाळ, इकडे नेपाळ. इकडे इकडे नेपाळ अरे इकडे. हा इकडे हा, या नेपाळला न्यावं लागणार आहे. त्यासाठी पैशाची लय गरज आहे हो काय सांगू तुम्हाला. आणि त्याची मेवणी लय सुंदर लय चांगली आणि लयच बिचारी हो. लयच बिचारी आहे. लयच बिचारी काय सांगू तुम्हाला. कुठून पैसे आणायचे कसे आणायचे काहीच कळत नाही आता. माता हो आम्ही तर हातबल झालोय. तुमच्याकडे काही थोडंफार असेल तर बघा झाली मदत तर. थोडेफार. मग असा किती खर्च सांगितला डॉक्टरनी? फक्त थोडासा 1,00,000 सांगितलं. थोडासा 1,00,000. हा म्हणजे तसं आमच्याकडं आहेत बर का थोडेफार पैसे. 1500 रुपये आहेत आमच्याकडे. फक्त 1500. अहो, तुम्हाला काय सांगू जर आता मदत नाही मिळाली तर याच्या मेवणीला तर कस तरी होईल. अहो तिचा विचार केल्याच्या नंतर आहे ना याची बायको म्हणजे आमची निशा वहिनी पार धोसरा काढती हो रडू राहिली नुसती रडू राहिली. तिला रडताना बघून ह्यो पार मेल्यासारखा करून राहिला. काय सांगू तुम्हाला. अरे रे रे एवढी नक्षत्रासारखी पोरगी आणि तिच्या नशिबी काय आलंय. बघा ना बघा ना मला आता काहीतरी बघा ना. मला आहे ना डाळिंबाचं ते बाग दिला होता मी, त्याचे पैसे आलेत भो. किती आलेत. चालतील एवढे व्हायला चालतील मला. खिशात ठेव अश्रूंनी ओले होती. असू द्या खूप खूप तुमचे उपकार झाले काय सांगू तुम्हाला. लय उपकार झाले, लय उपकार झाले. जरा कुरकुरे खा. चला येतो. येतो आम्ही येतो. मूस किती आहेत. अरे हे तर फक्त 20च आहेत. याच्यानी नाही एक मनी पण यायचा नाही राव. अरे आता 20चा झालाय पुढे तर चल मग 30चा होईल मग 40चा होईल मग 50चा होईल. आणि मग लाखाचं कधी होईल? अरे तू पुढे तर चल माझी करामत दाखवतो तुला बरोबर. आयला तू लय चिपी तर ₹1,00,000 असं करून टाक. अरे एवढं काय चाच पडतोय तू. ते काय खरं सोडून थोडीच आहे खोटं सोनं आहे ते. अरे एक नंबर आयडिया दिली राव ते सोनाराने. चायला 1500 रुपयामध्ये काम झालं राव माझं. कोणाला काढलं रे खरं खोट आहे. चायला एक नंबर डोके 5 माणूस आहे राव. अरे अख्ख्या पितरवाडीमध्ये आपण 1 नंबर डोकेबाज माणूस आहे. आणि मी तू आहे पण तू 2 नंबर आहे. 2 नंबर. हा चायला 2 नंबर वरून आठवलं राव. हा. ए, आता नको लय महत्वाचं काम आहे आपल्याला. चल नाही नाही आता नको आता काय काय. हा बायकोला संशय नाही ना? अरे काही नाही ना संशय विषय आपल्याला तरी कळलं काय होतं ते. हा बरोबर. हा दे ठेवून काही नाही कळत. काय राव दरोडे खोरांनो कुठं दरोडा टाकला आज? घर दिसतो का आम्ही. नीट बोल. मी काय तुला दरोडे खोर वाटतो का? नाही त्याच्याबद्दल बोल. मी सुद्धा नाही वाटत. आम्ही ते विकत आणलंय अस्सल विकत आणलंय विकत. अस्सल सोनं आहे ते अस्सल सोनं 24 कॅरेट. कधी बघितलं होतं का इतकं जवळून? जरा आज अजून जवळून बघा. बर हा दाडा होईल होते इकडे बघ. हा. जा घरी. यायला. खरं सोन्याचं रे. मग रोख 1500 रुपये देऊन आणलाय. 15,000 रुपये देऊन आणलंय. हा, 15,000. बाकीचे पैसे आम्ही EMI नि फेडणारे पैसे. EMI कळतं कर तुला? काय असतं असतं ते. असतं लय डेंजर असतं. तोळा कळतो का तुला. तोळ्यात घेतलंय सांगू का तोळ्यात. तुला थोडं म्हणजे काय असतं? आज नको उद्या सांगू उद्या सांगू उद्या सांगू. जा आम्हाला दरोडे खोर म्हणतोय. हा.
परत तिकडे तिकडे चालला इकडे चालला तर आम्हाला बघून आला काय तर तोंड घेऊन ओरिजिनल ओरिजिनल मग टाकीन तुझ्या मी नको नको एवढं नको ते परत रिटर्न कळण त्याला नको नको माझेच हातपाय निघतील हा, मग. त्याला त्याला कळलं एक खोट आहे नाही. माझ्या बायकोला नाही कळायचं अरे नाही कळत बाबा तुला सांगतो मी ऐकून घे मस्त पाणी चढवलेलं सोन्यास त्याला बायकोला काही कळत नाही ती जाणार आहे महाराला उरलेल्या पैशात आपण करू नमत आता मुलीचं लग्न आहे ती जाणार आहे आणि पैसे मला आलेले आहेत आपल्याकडे चला चला लवकर चला दुकान बंद होतं. अरे, आईला नारायण शेठ आलं डोकं बाजे राव तुम्ही हा अभिमान आहे मला तुमच्यासारख्या मित्राचा कुठं चालले? यांच्या घरी चाललो होतो हा का? कस काय बरं तुम्ही दोघं? हे आम्ही जरा बाहेर गेलो होतो आज जरा खुशी का दिन है खुशी का? हा क्या हुआ ऐसा खुशी का दिन है? बघ खुश खुशी का दिन? अयो गंटन कसलं भारी आहे हे. अहो कितीच आहे? ह्याने ह्याच्या बायकोसाठी घेतलंय हा का? स्व कमाई तुम्ही ते 2 तोळे जवळजवळ 3 लाख रुपयाचं पण आपल्याला ते फक्त 1.25 लाख रुपयात भेटलंय 1.25 लाख रुपयात फक्त 1.25 लाखात? 3 लाखात 1.25 लाखात? आपल्याकडे स्कीम आहे एक कसली स्कीम आहे? ते आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर सांगा पाहिजे म्हणतो विचारायला लागले ना हो. मला लय आवडते असले घंटन घालायला. मग तुमच्यासाठी तर हे फक्त 1 लाख रुपयात चला 1.25 पण नाही 1 लाखात? हा अहो पण माझ्याकडे 1 लाख रुपये नाहीत ना फक्त 50च आहेत आता सध्या. 50 आहे का बरं मग 50 70 बाबा ऍडजस्ट करू शकतो बरं का चालतंय आपण यांना आपल्यात म्हणून 50,000 देऊन टाक खरं? चालतंय चालतंय घाल का मी गळ्यामध्ये? नाही चालणार रे अरे चालतंय 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 नक्की ना मग? मी माझ्या बायकोसाठी काय एकदम भारी दुसरं घेऊन टाकेल छान दिसायला लागले. हा छान दिसतंय कसले छान दिसतात हा? बरोबर 50,000 रुपयाच दिसतंय आणते आणते 50,000 रुपये. आले हा सांग घेऊन. लवकर या 50,000 घेऊन या कशाला म्हणतो तेवढ्यात आपला सगळा विषय होऊन जाईल 50,000 तू टेन्शन घेऊ नको अजून जुगाड करू 50 आल्या आल्या हे घ्या टाका तुमच्या हाताने ह्यात हे टाकू हा. पण मोळ जायचे विश्वास आहे आमचा तुमच्यावरती असलंच पाहिजे. चला विश्वासराव चला इथून 50,000 नंतर द्या छान दिसतंय ना? हा हा लय छान नंतर कशाला आता गप्प नको. बाई किती छान दिसायला लागलं. फक्त 50,000 रुपये मध्ये 3 लाखाचं फक्त 50,000 भेटलं. माझ्या तुझी पुकारे किती छान गळ्यातलं हे 3 लाखाचं गळ्यातलं फक्त मला 50,000 भेटलंय. आज तर माझी लॉटरीच लागली हो. वा मंगला वहिनी काय वहिनी काय नाही बघा, निवांत बसले. साडीन बिडीन लयच आवरून बसल्यात मस्त चला. जायचं प्लॅन आहे का नाही हो असंच लयच हेअरस्टाईल केली मग. हो ही काळातलं पण लय भारी आहे हा ना. अहो 3 लाखाचं घेतले 3 लाखाचं. हा का हो 2 तोळ्याचं. पण मी छान कुठं दिसायला लागले बघितलेलं ना? वाटतंय हा छान दिसतंय पण हे कुठं मी बघितलेलं वाटतंय राव कुठं बघितलंय? सोळा दुकानात बघितलं असेल हो. नाही हो मग ते रावशीने नारायण दिलं का तुम्हाला हो त्यांच्याकडनंच मागवलं होतं मी. हा का हा आणि केवढ्याला 3 लाखाचं आहे. त्यांनी फक्त मला 1 लाखात दिलं. 3 लाखाचं आहे हा आता 50,000 दिले तर 50,000 नंतर देते म्हणलं आल्याच्या नंतर माझ्याकडे. वहिनी पुरत्या लुटल्या गेला तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं हे सोन्याचं आहे मग बघा की कसली भारी डिझाईन आहे ह्याची. अहो ते वेंटेक्सचं गोल्ड प्लेटेड आहे ते फक्त आणि 1,500 रुपयाला भेटलंय त्यांना नाही हो काही कसं म्हणताय. अहो काय कसं म्हणतो मी तुम्ही बघा त्या सोनाराकडे चौकशी करून नाही हो अहो, काय. मी कशाला खोटं सांगन मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय हा का. हा हे ना पुरतं तुम्हाला त्यांनी बरोबर त्यांनी हे केलं तुमचं गेमच केली त्यांनी अवघड आहे वहिनी तुमचं खरं म्हणताय तुम्ही. मी कशाला खोटं सांगू तुम्हाला चला बरं त्यांच्याकडं. मी कशाला येऊ तुम्ही जा बाबा अहो चला ना तुम्ही पण. नाही तुम्ही जा परत म्हणू नका मी सांगितलं म्हणून नारायण शेठ आता आपल्याकडं बरीच धनराशी जमा झालेली आहे खूपच जास्त तर मला असं वाटतं की आपण त्या पैशाचा चांगला वापर करायला पाहिजे 100% तर मग मी असं म्हणतो की आपण स्वित्झर्लंडला जायचं का नाही माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन का
आपण नागालँडला जाऊ. नागालँडला हा. तिथे जर मला नाग दंश केला तर अरे बापरे, हा मग नको नको, मग सगळे पैसे मलाच भेटतील. अरे नको नको मग तर नकोच नको. हा. मग कुठं जायचं आपण कुठं जायचं मला असं आपण वाटतं युगांडा पण चांगला ऑप्शन आहे बरं. युगांडा हा, हे काय आहे? हे जिल्हा पण युगांडा, तालुका पण युगांडा. हा का हा, अच्छा तुझं ओळखीच आहे का कोणी तिथे? अरे तिथं माझी मावशी राहते. मावशी हा. आयला लईच फेकतो रे तू. अच्छा माझा वा. तुला पण यायचं का युगांडाला हा, यांना पण घेऊन जाऊ. काय म्हणता? नागालँडला चला ना मला पण युखांडाला घेऊन. चला चला चला. युखांडा नाही ग युखांडा काय आहे तुमचं ते? युखांडा नाही ग चांगली युगांडा. फिरायची प्लॅनिंग चालली तुमच्या दोघांची. हा हा बरं हा ना, हा. बरं तू एकदम खुश आहे ना तुला जे दागिना हो. मिळालेला आहे खूप जास्त. हा, घालूनच इतकं निरोप. तुम्ही प्युअर सोन्याचं दिलं ना 24 कॅरेटचं, 24? त्यामुळं आहे ना. हा, हा. अरे जरा लाजा जरा काय झालं ज्याने माणसं वाटत जरा का नकलन दिलं का तुम्हाला? नकली नकली नाही नाही नकली नाही नाही नकली, कोणी सांगितलं तुला सोन्याचं आहे, 24 कॅरेटचं आहे. हा. किती खोटं बोलता, किती खोटं बोलता. हा? बरं आमच्याकडे आणखी एक स्कीम आहे. हा. काय करा, अजून 50,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या. हा आम्ही तुम्हाला 1 लाखाचं ओरिजिनल आणून देतो. हा येड्यात काढे कोण भेटलं नाही का माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोण? हा? लोणावळ्याला घरी जाऊ आपण. थांबा जरा, थांबा. तिकडे पलीकडे जाऊ